नमस्कार, आशा मसाले अँड रेसिपीजमध्ये स्वागत आहे. मी बनवणार आहे पौष्टिक आणि हाडांना स्ट्रॉंग बनवणार अशी खीर बनवणार आहे. ती म्हणजे हाळीवची खीर. आणि ही खीर एकदम वेगळीच आहे आणि खूप छान टेस्ट देणारी आहे. जिभेला चव देणारी खीर आहे. त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू बदाम आणि वेलची घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर मी 2 कप दूध घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये 1च कप दाखवलेला आहे. तर एक छोट्या पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप घालून आपल्याला मस्त असे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये. छान असे आपल्याला तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे. आणि ही खीर छान लागते, मस्त लागते आणि खूपच टेस्टी असते आणि हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. आणि मला वाटतं खूपच कमी प्रमाणामध्ये लोक बनवतात ही खीर. तर याच्यामध्ये वेलचीसुद्धा टाकते आणि मी मस्त असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर त्याच पातेल्यामध्ये मी मस्त असं दूध 2 कप मस्त छान असं उकळून घेणार आहे. ते ऑलरेडी गरम होतं दूध, तरीसुद्धा मी परत एकदा आता छान उकळून घेणार आहे. विशेषतः म्हणजे डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी ही खीर खूप छान आणि पौष्टिक आहे आणि शरीरामध्ये स्त्रियांच्या खूप सारे बदल होतात आणि ही खीर खाल्ल्याने खूप स्ट्रॉंग स्त्रियांना बनवते असं मला तर वाटतं. कारण आम्ही खूप वेळा ही खीर खाल्लेली आहे. जी हळी मी भिजत ठेवली होती रात्रभर, ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि या खीरीला जास्त वेळ लागत नाही, कारण हळी रात्रभर भिजत ठेवलेली असल्यामुळे तिला वेळ लागत नाही. मस्त छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. आणि जी ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे ना, ती याच्यामध्ये मी टाकून घेत आहे. ती सर्वच पावडर याच्यामध्ये मी टाकणार आहे. वेलची पावडरसुद्धा याच्यामध्ये आहे. आणि ही खीर मी विदाऊट शुगर बनवणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये साखर, गूळ पावडर, गूळसुद्धा वापरू शकता. आणि ही विदाऊट शुगर बनवण्याचे कारण म्हणजे माझ्या मिस्टरांना शुगर आहे, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे हिप रिप्लेसमेंटचं. त्यामुळे मी त्यांना खीर बनवून देत आहे. आणि थोडंसं वरतून मी याच्यामध्ये तूपसुद्धा ॲड केलेलं आहे. आणि ह्या खिरीचा तुम्हाला सांगते खूप सारा सुगंध घरामध्ये सुटलेला आहे. आणि ही खीर आहे ना, मस्त छान टेस्टी झालेली आहे. आणि आमच्याकडे कोल्हापुरी तिखट मसाला आहे, मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे. ऑर्डर करा, मी नंबर दिलेला आहे. मस्त असं आपलं छान असे मस्त खीर तयार झालेले, घट्टपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्या अगोदर माझे व्हिडिओ खूप दिवस आलेले नाहीत, कारण खूप सारे प्रॉब्लेम्स असल्यामुळे मला व्हिडिओ टाकता येत नाही आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि खीर बनवून खा आणि टेस्टसुद्धा सांगा की कशी झालेली आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की खीर कशी लागते, ह्याचे काय महत्त्व असेल, ते तुम्हाला माहीत असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मस्त खीर तयार झालेली आहे आपली, खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हीसुद्धा या खायला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या तुमच्या कोल्हापूरच्या बहिणीला एक पाऊल पुढे जाण्यासाठी मदत करा. आणि आपले मसाले ऑर्डर करा. खूप छान मसाले आहेत आपले, छान क्वालिटीचे सर्व.